आपल्या सनातन धर्मात एकादशी तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे। पंचांगानुसार पौष महिन्यातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे। 2025 मध्ये षटतिला एकादशी 25 जानेवारीला येत आहे। अशा स्थितीत जे षटतिला एकादशीचे व्रत करतात त्यांनी षटतिला एकादशीची व्रतकथा अवश्य पठण करावी, अन्यथा उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही। तर या व्हिडिओमध्ये षटतिला एकादशीची व्रतकथा सविस्तर जाणून घेऊया। वैदिक दिनदर्शिकेनुसार यावेळी पौष महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:25 सुरू होत आहे। त्याच वेळी तो दुसऱ्या दिवशी 25 जानेवारी 2025 रोजी रात्री 8:31 संपेल। या कारणास्तव उदय तिथीच्या आधारे 2025 मध्ये 25 जानेवारी रोजी षटतिला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक ब्राह्मण स्त्री होती। धार्मिक असल्यामुळे ती नेहमी पूजा आणि उपवास करत असे, मात्र तिने कधीही परोपकार केला नाही। जगाचा निर्माता भगवान विष्णू ब्राह्मण स्त्रीच्या उपासनेने आणि उपवासाने प्रसन्न झाले, पण ब्राह्मण स्त्रीने उपासनेने व उपवासाने आपले शरीर शुद्ध केले असे त्यांना वाटत होते। अशा स्थितीत त्याला वैकुंठ प्रपंचाची प्राप्ती होईल, पण जर तिने आयुष्यात कधीही दान केले नसेल तर त्याला वैकुंठ जगात अन्न मिळवण्याचा मार्ग उरणार नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून भगवान विष्णू स्वतः त्या ब्राह्मण स्त्रीकडे गेले आणि तिच्याकडे भिक्षा मागितली। एका ब्राह्मण स्त्रीने भगवान विष्णूच्या वेशात ऋषींना मातीचा एक गोळा भिक्षा म्हणून दिला। देव त्याच्याबरोबर वैकुंठाच्या जगात परतले। काही काळानंतर ती ब्राह्मण स्त्री मरण पावली आणि तिच्या मृत्यूनंतर ती वैकुंठ जगात पोचली। त्या ब्राह्मण स्त्रीला माती भिक्षा दिल्याने वैकुंठ जगात महाल मिळाला, पण तिच्या घरात अन्न नव्हते। हे सर्व पाहून ब्राह्मण स्त्री भगवान विष्णूला म्हणाली, हे भगवान, मी माझ्या आयुष्यात नेहमीच उपासना केली आहे, उपवास केला आहे, परंतु माझ्या घरी काहीही अन्न नाही। यावर भगवान म्हणाले की तुम्ही वैकुंठ जगतातील देवतांना भेटून षटतिला एकादशीचे व्रत आणि दानाचे महत्त्व ऐकावे। जर तुम्ही त्याचे पालन केले तर तुमच्या सर्व चुका माफ होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील। तेव्हा ब्राह्मण महिलेने महिलांकडून षटतिला एकादशी व्रताचे महत्त्व ऐकले, समजले आणि यावेळी व्रत पाळण्याबरोबरच तिने तिळाचे दानही केले। म्हणून तेव्हापासून असे मानले जाते की षटतिला एकादशीच्या दिवशी जितके जास्त तिळाचे दान केले जाईल तितके त्याला वैकुंठ लोकात हजारो वर्ष आनंदाने वास्तव्य होईल। मंडळी, षटतिला एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धीही वाढते। मात्र षटतिला एकादशीला काही अशुभ कार्य करणे टाळणे गरजेचे आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती अशुभ कार्य। षटतिला एकादशीला भात अजिबात खाऊ नये। यामागची धार्मिक धारणा अशी आहे की या दिवशी भाताचे सेवन केल्याने मनुष्य अपराधी होतो। भगवान श्रीहरी विष्णूला तुळशीची पाने अतिशय प्रिय आहेत। या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जात नाही, त्यामुळे षटतिला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला आणि पानांना विनाकारण हात लावू नका किंवा ती तोडू नका। तुळशीची पाने तोडल्यानेही लक्ष्मीचा कोप होतो। धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत। अपवाद संक्रांती, त्यामुळे षटतिला एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे। भगवान विष्णूचा अपार आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते। षटतिला एकादशीच्या दिवशी चुकूनही मांस मद्य सेवन करू नये। या दिवशी प्रतिशोधात्मक अन्न सेवन केल्याने भगवान विष्णूंचा कोप होऊ शकतो। या दिवशी तुमच्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही यासाठी प्रयत्न करा। तसेच कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा। या दिवशी कोणाचाही अपमान करणे टाळा आणि कोणाचीही चेष्टा किंवा निंदा नालस्ती करू नये। धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूच्या घामापासून तयार झालेल्या तिळाचा वापर या दिवशी 6 प्रकारे केला जातो। पद्मपुराणानुसार या दिवशी मुख्यतः उपवास करून तीळ स्नान, दान, तर्पण आणि पूजा केली जाते। याने भक्ताचे जग आणि परलोक दोन्हीही सुधारतात। शास्त्रानुसार जो कोणी षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करतो त्याला स्वर्ग प्राप्ती होते। एकादशीच्या दिवशी जितक्या तिळाचे दान केले जाते तितकी पापे नष्ट होतात आणि जितक्या वर्षात तिळाचे दान केले जाते तितक्या वर्षांना स्वर्गात स्थान मिळते असा समज आहे। या दिवशी काळे तीळ दान करणे देखील चांगले आहे, कारण असे केल्याने शनी दोष शांत होतो। धार्मिक मान्यतेनुसार या व्रताच्या दिवशी सकाळी उठून
स्नानाच्या पाण्यात गंगाजळ आणि तीळ मिसळा. पवित्र स्नानानंतर भगवान विष्णूच्या मंदिरात जा आणि तेथे विधीनुसार पूजा करा. चुकूनही पूजेत भाताचा समावेश करू नका. मंदिरात बाहेर पडताना गरिबांना अन्नदान अवश्य करावे. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर षष्ठीला एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा करून सुपारीच्या पानावर ओम विष्णवे नमः लिहून देवाच्या चरणी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे. षष्ठीला एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठण पुण्यकारक मानले जाते. षष्ठीला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून त्याची प्रदक्षिणा केल्यास भगवान विष्णूची तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते.